निखिल रोशन आणि बायको हे पण आल्या हे मस्त आता गाठ्या बिट्या सगळं चालूच आहे बाजार मसाला प्रत्येक गावोगावी आता बाजार भरतो ना पहिली लय गर्दी राहायची संगमनेरच्या बाजारात मित्रांनो चला संगमनेरला आलो म्हणजे मग चला थोडा फिरून पण घेऊ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज आपण आलेला आहे संगमनेर या ठिकाणी आज शनिवार आहे त्यानिमित्त संगमनेरचा बाजार आहे तर त्यांना होळी निमित्त आजपासून सुट्ट्या दिल्या आहे त्यांना पण आपण घेऊन आलेला आहे संगमनेरच्या बाजारामध्ये मित्रांनो पण सोबत आहे चला तर तुम्हाला आज संगमनेरचा बाजार दाखवतो कसं काय तर व्हिडिओ कंटिन्यू पहा तर मित्रांनो आपण आता इथं घास बाजार आहे तिथं आहे आता बायको रोशन निखिल ते पण चालले आहे इकडे बघू शकताय जे काय घास बाजारामध्ये ज्यांना चारा वगैरे गवत पाहिजे आहे ते पण इथं येत असतात भरपूर काय असे मस्त पैकी घास बकरांना शेळ्यांना घेऊन जाता मित्रांनो चला आता इथून मस्त पैकी घास बीस आहे या घास बाजार आहे मित्रांनो चला आता इकडं तुम्हाला आता गल्लीचा बाजार दाखवेल आता इथं मस्त हे कितीला आहे किलो तर रामफळ आहे 70 रुपये किलो आहे मस्त हे पण चला तर बघू शकता आज संगमनेरचा बाजार दाखवतो मित्रांनो भाजी बिजी मस्त तर भरपूर तुम्हाला आज बघायला मिळणार आहे बाजार कसं काय आहे तर इथं धान्याचं दुकान आहे मित्रांनो चला आता इथं चिक्कू बिक्कू आहे कसे किलो आहे चिक्कू 20 रुपये 30 हा हा 30 गावठी का चाल चला मित्रांनो आता आपण बाजारात मध्ये जाऊया तिकडं हे बटाटे बिटाटे तर मित्रांनो होळी जवळ आले आहे त्याच्यामुळे हे गाठ्या कडे एकदम मस्त आहे पण एकड कसं आहे पावशेर कसं आहे 40 ला पावशेर आणि गाठी एकच भाव हा का तर 40 रुपये पावशेर का चला आता काय हा चला मित्रांनो आता इथं मस्त होळी निमित्त गाठी कडे येताना केळी बिळी भरपूर आहे आता मित्रांनो इथं आलो आहे या आता इथं पण येतं काय मग दुकानं असतात पण तुम्हाला आता दाखवून देतो इकडं बाजार कोबी बिबी मस्त आहे हे बघा मस्त मस्त बोंबेल बेंबेल आहे चला हे इकडे पण बाजार भरतो मित्रांनो तर इकडे भरपूर तिकडे लांब गल्ली आहे तर संगमनेरचा बाजार म्हणजे गल्लीलाच आहे इकडे जे काय शेतकरी आहे ते पण इकडं भाजीपाला घेऊन येत असतात आणि इकडं पण भरपूर लोक बाजारासाठी येत असतात जे शेतकरी आहे गावाकडचे ते पण येतात काही व्यापारी पण येतात आणि भरपूर काय बाजार भरला आहे मित्रांनो हे बटाटे बिटाटे हे बटाटे कसे किलो आहे बटाटे हा 40 ला 2 20 ला किलो आहे काय हा हा चला आता हे इकडं मस्त बाजार भरलेला आहे तुम्ही हा का हे कोण बोंबील आणले आहे राजूरवरून आले आहे पाहुणे काय संगमनेरला येते काय बाजारात एवढंच गेला तुमचा हा 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 भेटला चला हे गाव आले पण आले काय कोथिंबीर आणले काय कोथिंबीर आहे शापू आहे कांदा आहे हा का मग काय आसपास संगमनेरला फार चला चला मित्रांनो आता बघू शकताय भरपूर बाजार भरला आहे आणि बाजारात गर्दी पण आहे चला मित्रांनो आपण बाजारात फिरत आहे घ्यायचा आता काहीच नाही सगळं घेतलं आहे आणि चालू आहे तुम्हाला आता संगमनेरचा जो बाजार आहे तो दाखवण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पहा चला मित्रांनो आता कांदे बिंदे हे बाबाने कांदे आणले आहे मस्त चला मित्रांनो मस्त बाजार भरलेला आहे आणि हे कोण आपले हे कोण व्हिडिओ बघतात बरं का काय नाव आहे तुमचं दांदरफळचे का काय मेथी आणली काय ते हा हा कितीला आहे
काय आता आपल्याला मस्त 20 रुपयाच्या अपेक्षा पण गिरायक 10च्या पुढे महाग असतं. हा ते काय आता बाजार जसे तसं घेते गिराय काय नाही का त्याला पर्याय नाही ना काही. पर्याय नाही त्याला आता काय भाजीपाला माहिती विकावंच लागत नाही का. चला मग चालतंय, ओके. हा धन्यवाद. चला आता आलो आहे इथं टमाटे वगैरे भरपूर आहे. मस्त तांबाटे कसे आहे तांबाटे 20 किलो आहे काय. एकदम मस्त लाल लाल तांबाटे जबरदस्त आहे. कांदे बिंदे हे कोण ना इथं मस्त भाजीपाला तुमचं दररोज राहतं दुकान इथं. पब्लिक वळा. हा हे कोण भाजीपाला मस्त कांदे बिंदे. हा हे कोण चालू आहे का तुम्ही आले बाजार काय भाजीपाला घ्या. हा चला आता येतं मस्त कांदे कसे हा ना 15 का. हा तुमच्याकडे भरपूर भाजीपाला आहे बरं का. चला आता तुम्हाला ना निखिल रोशन आणि बायको या कोण आल्या हे मस्त आता गाठ्या बिठ्या सगळं चालूच आहे. बाजार मसाला संगमनेरचा बाजार आता लोक थोडं गावातून कमी येतात कारण प्रत्येक गावोगावी आता बाजार भरतो ना. पहिली लय गर्दी राहायची संगमनेरच्या बाजारात मित्रांनो पण आता काय गर्दी एवढी नाही वाटत पहिले वाणी येतो. चला मित्रांनो आता इकडून पण बाजार आहे. बटाटे बोरा बिरा चला संगमनेरला आलो म्हणजे मग चला थोडा फिरून पण घेऊ आणि तुम्हाला पण दाखवू संगमनेर. कारण आता संगमनेर ही लय मोठी बाजारपेठ मित्रांनो आणि हे बाजारपेठ म्हणजे जे काय मोठी खरेदी असली म्हणजे संगमनेरलाच यावं लागत मित्रांनो. काय कपडे बिपडे कुठं काय तर चला तुम्हाला दाखवतो संगमनेर मधला. हे रंगपंचमी मेळा मस्त पैकी हिचकाऱ्या बिचकाऱ्या भरपूर आहे. चला आता पर इकडं स्टँड जवळ आलाय काय इकडं भरपूर दुकानं बिकानं. तुम्हाला अंदाज येईल संगमनेर मध्ये कोणची गल्ली तर कमेंट करून नक्की सांगा ही गल्ली कोणची आहे. चला मित्रांनो आपण आता शिवाजी पुतळा आहे तिथं आहे बरं का. तर इथून पण बघू शकताय हा अहमदनगर तर हा रोड आहे मित्रांनो. इथं अजून तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघू शकताय इथून डायरेक्ट नाशिक पुणे जाणाऱ्या बस असतात. आणि चला तुम्हाला संगमनेर मधलं दाखवतो भरपूर काही कारण संगमनेर म्हटलं तर एक मेन सिटीच होत चालली आहे त्याच्यामुळे इथं भरपूर लोक येत असतात. चला हे गाववाले भेटले आहे ते संगमनेरला आले का तुम्ही. हा संगमनेरला बाजारला आले. हा अमोल ऑफिसला येतो. हा का काय काम करतो म्हणजे प्रकरण वयात ज्येष्ठ नागरिक. हा तर चला मग काय संगमनेर धन्यवाद. तर मित्रांनो हे आहे जोशी हॉटेल आणि गर्दी जर भरपूर आहे. चला गर्दी पाहू शकताय. आता दुपारची वेळ आहे 2 वाजल्या ऊन खूप झाला आहे ना त्याच्यामुळे एवढी काही गर्दी वाटत नाही. ऊन इतका लागत आहे का काय बोलूच नका मित्रांनो कारण जवळपास 2 ते 3चा टाइम आहे. संगमनेर मध्ये इतका ऊन आहे काय फार पायी हिंडू दमलो आहे कारण व्हिडिओ पण काढायचा आहे आणि पायीच फिरला आहे. गाडी तिकडे फार बाजारातच लावली आहे मित्रांनो. हे आता फार इकडे आलं आहे खालती. हे आता येतं एसट्या चालूच आहे भरपूर काय सारखे एसट्या चालू आहे. इकडं कपड्याचं दुकान आहे हे पण आणि हे इकडली तर तुम्हाला पण ओळखू येत त्यांची गल्ली आहे मित्रांनो. पायी चालून व्हिडिओ बनवतो मित्रांनो तुमच्यासाठी. एक लाईक नक्की करा बरं का कारण इतकी मेहनत घेऊन आपल्याला व्हिडिओ बनवायला लागत. यो मेन रस्ता आहे हित नरेंद्र आणि ही गल्ली डायरेक्ट तिकडे जाते. 3 बत्ती ही गल्ली जाते तिथं. जितेंद्र हे तर संगमनेर मध्ये फेमस दुकाना कपड्याची. आपण आता इकडं आलो आहे
आता इथं जे काय कुंभार नाही का राहत्या इथं मडके बिडके सर्वच राहते इथं मित्रांनो हे पण भरपूर येतात मटके बिडके आहे. चला तुम्हाला आता ना भरपूर काय दाखवतो ये येतात भरपूर मटके आहे. हे पण कितीला आहे हा 280 ला 280 आणि हे नळाचा हा का? हा तो पण 280 आणि मोठा मोठा 350 रुपयाला आहे. हा ना नळाचा हा हा बिगर नळाचा आहे थोडं 350 रुपये. 300 तुम्हाला केवढा लागेल? चालू मग हे मडके बिडके भरपूर आहे. चला आता आपण संगमनेर मध्ये आलो आहेत. भरपूर काय आहे इथं चिलीम वगैरे भरपूर आहे. चिलीम गिलीम मस्त तर येताना भरपूर दुकान आहे पण चला येताना आता निघाली तर तुम्हाला माहित आहे इथं सगळंच राहतं या नवरदेवासाठी सगळंच राहतं अगरबत्ती आणि भरपूर काय चला आता इकडून आलो आहे हा माणसे चला आता आपण आता मस्त पाहिजे चला हे तर मस्त आहे काय 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 लग्न समारंभ सगळं लग्नाचं साखरपुड्याचं शिमग्याचं सगळं भेट सगळंच आहे. आता काय शिमगा पण आलाय जवळ त्याच्यामुळे सगळं गुढीपाडवा गुढीपाडव्याचं सगळंच आहे त्या इकडे. चला चला मित्रांनो येताना नारळाची गल्ली येताना नारळ बिरळ मस्त पैकी आहे. नारळ मस्त आहे. चला हे नारळ इथं भरपूर नारळ आहे पण कितीला आहे नारळ काय हा हा 30 रुपये 40 रुपये 2 क्वालिटीचे आहे का 3 क्वालिटी 4 क्वालिटी हा का साईज नुसार आहे काय हा साईज लहान मोठे हा हा मस्त नारळ आहे ना. चालेल चला इकडं भरपूर दुकानं आहे. येतात किराणा दुकानं भरपूर आहे. तर तुम्हाला संगमनेर मधलं दाखवण्याचा प्रयत्न आहे. चला आता काय तुम्ही आता इकडं आले का काय बाजार बिजार केला का नाही हा ना हा हा एक नंबर आहे. होळी जवळ आली आहे तर मस्त कडे बिडे गाठ्या कडे हे मस्त आहे. कडे कसं आहे 15-10 पावशेर कसं आहे छोट 10 आहे का पावशेर कसं आहे 40 30 रुपये मस्त आहे. चला मित्रांनो इथं मस्त भाजीपाला वगैरे भेटतो आणि भरपूर दुकान आहे. चला चला मित्रांनो आता इकडं जे काय दुकान आहे तिकडं आपण आलेलं आहे. का मटकी आहे का तुमच्याकडे हा युट्यूबला जाणार इथं मस्त केळे बिळे मस्त आहे. हे पण इथं मस्त पैकी भाजीपाला भरतो आणि हे बघू शकता भरपूर आलेलं आहे. इथं मस्त भेळीचे दुकान आहे. चला मित्रांनो आपण संगमनेर मध्ये भरपूर फिरलो आहे आणि भरपूर तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. तर चला आणखी काय राहिलं असेल ते पण दाखवण्याचा प्रयत्न आहे. बाजार बिजार भरपूर भरलेला आहे. वाटाणा कसं किलो आहे वाटाणा हा 40ला किलो आहे काय हा. बाबा कुठले तुम्ही आम्ही का हा दांदर दांदरफळचे का बाजार आले काय बाजार आलो
हा बरं आहे मग काय संगमनेरला बाजार यायला पाहिजे. हा माझ संगमेर बाजार नको यायला हा मग बाजार यायला पाहिजे संगमेर हा मग वाटाणा घेतला ना मग वाटाणा घ्यायलाच पाहिजे. हा आपलं 40 रुपये किलो घेतला वाटाणा. हा मग चला मग हा ये चला आता इथं चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवला संगमनेरचा बाजार. तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण बघितला हा व्हिडिओ संपूर्ण कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.